पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या संदीप बाळू गायकवाड यांना जुनं चारचाकी वाहन विकत घ्यायचं होतं. त्यांच्या ओळखीच्या मिरजेतील तिघांना त्यांनी याबाबतची कल्पना दिली. त्या तिघांनी संदीप गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. जुनं चारचाकी वाहन विकत देतो असं सांगून संदीप गायकवाड यांना मोबाईल फोनवर वाहनाचा फोटो दाखवला. त्यानंतर गायकवाड यांच्याकडून त्यांनी मार्च महिन्यापासून ऑनलाईन तसंच रोख स्वरूपात 3,14,000 रुपये घेतले. मात्र वाहन दिलं नाही. गायकवाड यांनी त्यांना वाहन देण्याविषयी वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी गायकवाड यांना कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. अखेर संदीप गायकवाड यांनी मिरजेतील अमननगरमधील संशयितांच्या राहत्या घरी जाऊन वाहनाबाबत आणि दिलेल्या पैशांबाबत विचारणा केली. त्यावेळी संशयितांनी गायकवाड यांना आम्ही तुमचे पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा अशा शब्दांमध्ये धमकावलं. त्यानंतर संदीप गायकवाड यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्याकडे मी विचार केल्यावर त्यांनी मला इथं कोडोली आल्यानंतर मला गाडी मोबाईलवर धावली. गाडी मला पास पडली. गाडी पास पडल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मला ॲडव्हान्स पाठवायला लागणार. मी त्यासनी ऑनलाईन पद्धतीत 3,14,000 रुपये मी त्यासने ऑनलाईन पद्धतीने पाठवले. पैसे पाठवल्यानंतर 1-2 महिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे आज देतो उद्या देतो असं चालू केलं तिने. 2 महिन्यानंतर फोनच बंद केला तिने. माझा फोनच उचलणार. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की जर परत इकडे आलास आणि पैसे जर मागितलेस तर तुला जिवंत सोडणार नाही, कुठले पैसे देत नाही हे तिने सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाल्या. मी तिथून आलो. कोडोली पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल केली. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी अक्षय गोपाळ आवळे, मोहम्मद अवीद नजाफ, मोहम्मद शेख आणि अकीब शेख या तिघांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. त्यांना पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.